चला बघा मित्रांनो, आपण बघतोय आता मीन डेविएशन. ओके, काय बघायचं आपल्याला? मीन डेविएशन अबाउट मीन. मीन डेविएशन अबाउट मीन. आता या ठिकाणी लिहिलं रे मीन डेविएशन. लिहिलं का नाही बेटा? बघ इथे लिहिलं मीन डेविएशन फॉर रो डेटा. आता सगळ्यात पहिलं मीन डेविएशन म्हणजे काय आणि त्याला फाइंड आउट कसं करायचं हे आपल्याला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे बघूया. जर आपल्याला ते समजलं नाही तर मग गडबड होईल. मग काय होणार? गडबड. ओके, तर सगळ्यात पहिलं आपल्याला ते समजून घ्यायचंय मीन डेविएशन म्हणजेच काय. मीन डेविएशन म्हणजेच काय? एमडी. ओके, मीन डेविएशन. मीन डेविएशनला एमडी ने दाखवायचंय आणि हा एन म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजे किती स्टुडंट्स होते, नंबर ऑफ स्टुडंट होतं का नाही, सगळ्या एफ आय ची ऍडिशन त्याला एन म्हणतात. म्हणजे समेशन ऑफ एफ आय लाच आपण काय म्हणतो? एन म्हणतो. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणा, नंबर ऑफ जे काय आपण ऑब्झर्वेशन्स आहेत ते घेणार. ओके, आता या ठिकाणी एक्स आय मायनस एक्स बार म्हणजेच काय? तर डीआय ला आपण म्हणतो एक्स आय मायनस एक्स बार. डीआय ला काय म्हणतो आपण? एक्स आय मायनस एक्स बार. लक्षात, डीआय ला काय म्हणायचं? एक्स आय मायनस एक्स बार. आणि हा एक्स बार म्हणजेच काय ते पण समजणं गरजेचं आहे. एक्स बार म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, दॅट इज एन. लक्षात. आणि या एक्स बारलाच आपण म्हणतो मीन. काय म्हणतो बेटा आपण? मीन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मीन. MEAN काय म्हणतो आपण त्याला? मीन. कळालं पर्यंत? क्लिअर आहे? ओके, म्हणजे या ठिकाणी रो डेटावरूनच आपल्याला लक्षात ठेवायचं, सगळ्यांसाठी लक्षात ठेवायचं आहे. ओके, जर मीन डेविएशन काढायचं असेल तर या ठिकाणी समेशन ऑफ मॉड ऑफ डीआय अपॉन समेशन ऑफ एफ आय आणि या समेशन एफ आय ला म्हणतात एन. काय म्हणतात? एन म्हणतात. आणि डीआय म्हणजेच काय? एक्स आय मायनस एक्स बार. डीआय म्हणजेच काय? एक्स आय मायनस एक्स बार. आता एक्स आय काय असतं आपण ते क्वेश्चन मध्ये बघू. एक्स बार म्हणजे काय? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एवढं लक्षात आलं? हे झालं रो डेटासाठी. कोणत्या डेटासाठी झालंय? रो डेटासाठी. ओके, हे कोणासाठी झालं? रो डेटासाठी. आलं लक्षात? ओके, त्यानंतर आपल्याला ग्रुप डेटा किंवा अनग्रुप डेटा जर दिलेला असेल आणि त्यासाठी मीन डेविएशन काढायचं असेल, मीन डेविएशन अनग्रुप डेटा, मग ते ग्रुप असेल की अनग्रुप असेल तर फॉर्म्युल्यामध्ये फक्त एकच चेंज येणार. कोणता चेंज येणार बेटा? समेशन ऑफ काय चेंज येतो आपल्याकडे? समेशन ऑफ एफ आय मॉड ऑफ डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. ओके, हा मीन डेविएशन. हे पाठ नका करू. एक्स आय मायनस एक्स बार म्हणजेच काय? मॉड ऑफ डी आय म्हणजेच काय? डी आय. आलं लक्षात? एक्स आय मायनस एक्स बार म्हणजे काय? डी आय. त्याला आपण टेबल मध्येच काढून घेऊ, म्हणजे त्याला डोक्याला ताण ठेवायचंच नाही त्याचा. आलं लक्षात? मग हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग डीआय म्हणजे काय तुम्हाला पुन्हा सांगतो. डीआय म्हणजे काय? एक्स आय मायनस एक्स बार. ही कुणाची व्हॅल्यू आहे? डीआय ची. आणि एक्स बार म्हणजे काय? आता इथं समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय. समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. ओके, इथं मीन ची व्हॅल्यू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन होतं का नाही, तेच आहे. कळलं का? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशनच आहे, पण तिथं एका व्हॅल्यू साठी 3-3, 4-4 व्हॅल्यू दिलेल्या असतात. कळलं का? म्हणून त्या ठिकाणी त्याला मल्टिप्लाय करावं लागते. एवढं लक्षात आलं तुमच्या? याच्यानुसार टेबल कसा बनते ते बघा. जर तुम्हाला मीन डेविएशन करायचं असेल तर पहिल्या कॉलम मध्ये क्लास इंटरवल असणार तुमचा, जसा आपण अगोदर घेतला होता रेंज कोएफिशिएंट ऑफ रेंज साठी. तो जर कंटिन्युअस नसला तर काय करतो आपण? एक्स्ट्राचं काम कंटिन्युअस करावं लागेल त्याला. आणि तो जर कंटिन्युअस असला तर मग याचं काम पडणार का? नाही, बिकॉज तो ऑलरेडी काय आहे? कंटिन्युअस आहे. घरी पोळी मम्मीने बनवलेली आहे, ऑलरेडी पोळी आहे आपल्याला खायसाठी, तरी पण आपण पीठ घेणार, पोळी बनवणार का? नाही, तो फालतूचा टाइमपास झाला. असून सुद्धा नाटक केल्यासारखं झालं. बरोबर आहे का? आणि आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिलेली असते ती लिहायची. आता या क्लास इंटरवल वरून आपल्याला एक्स आय काढायचा. पण क्लास इंटरवल कसा असला पाहिजे? कंटिन्युअस. कसा असला पाहिजे? नसला तर बनवायचा. ओके, एक्स आय म्हणजे काय? इथे ज्या दोन व्हॅल्यू असतात त्या दोघांची ऍडिशन आणि डिवाइड बाय 2 म्हणजे त्यांचा मीन आपण म्हणू. त्यांचा काय म्हणू? मीन. या दोघांचा मीन.
कळालं का? समजा इथे 5 ते 10 आहे, 5 प्लस 10 किती झाला 15, 15 चे हाफ किती झाले 7.5 येणार. ओके, हा होणार एक्स आय. मग या एफ आय इंटू एक्स आय आपल्याला पाहिजेत. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि या ठिकाणी एफ आय इंटू एक्स आय चा कॉलम येणार. बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला एफ आय एक्स आय भेटणार, सगळ्यांची ऍडिशन करायची, ती समेशन होणार, त्याला समेशन एफ आय, या सगळ्यांची बेरीज केली तर एफ आय, समेशन एफ आय, त्यालाच आपण एन म्हणणार. काय म्हणणार? एन म्हणणार आहोत. ओके, ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार, आपल्याला काय भेटणार एक्स बार. एक्स आय च्या व्हॅल्यू तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, तुम्हाला कोण भेटला एक्स बार. प्रत्येकासाठी तुम्ही डीआय ची व्हॅल्यू या ठिकाणी काढणार. कोणती व्हॅल्यू काढणार? डीआय ची. पण त्याला लिहिताना मी मॉड ऑफ डीआय लिहितो. मॉड ऑफ डीआय म्हणजे व्हॅल्यू निगेटिव्ह जरी आली तरी काय घ्यायची? पॉझिटिव्ह. व्हॅल्यू निगेटिव्ह आली तरी सुद्धा काय घ्यायची? पॉझिटिव्ह. म्हणजे काय करणार? इथली एक्स आय ची व्हॅल्यू मायनस हा एक्स बार इज इक्वल टू मॉड ऑफ डीआय. आलेली निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा कशी लिहायची? पॉझिटिव्ह. आणि शेवटी काय पाहिजे तुम्हाला? एफ आय इंटू मॉड ऑफ डीआय, म्हणजे शेवटचा कॉलम बनणार एफ आय इंटू मॉड ऑफ डीआय. एफ आय चा कॉलम तुमच्याकडे आहे, मॉड ऑफ डीआय चा आहे, इथली व्हॅल्यू इंटू इथली व्हॅल्यू ती इथे लिहायची. आणि लक्षात हे असं कॉलम बनेल. कळालं का? कुणासाठी? मीन डेव्हिएशन साठी. कुणासाठी? मीन डेव्हिएशन साठी. समजलं का? आणि जर रो डेटा दिलेला असेल, काय दिला असेल? रो डेटा. समजा तुम्हाला 1 ते 9 पर्यंत डेटा दिलेला आहे, 1, 2, 3, 4, 5, 7, 5, 6, 7, 8, 9 असं दिलं. मग तुम्ही काय करणार? या ठिकाणी डायरेक्ट एक्स आय घेणार त्याला, आणि इकडे काय घेणार? एफ आय घेणार. पण एफ आय ची गरज आहे का? प्रत्येक जण जर सिंगल असेल तर काय येणार? फक्त एक्स आय येणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं येणार. आणि इथं काय घेणार? या सगळ्यांची बेरीज डिवाइड बाय 9 म्हणजे काय भेटणार? एक्स बार भेटणार. एक्स बार भेटल्यानंतर काय काढायचा? मॉड ऑफ डीआय काढायचा. ओके, आपण याच्यावर क्वेश्चनच घेऊ एक. समजले पर्यंत? मेन डेव्हिएशनचा आपण डेटा दिलेला आहे रो, त्याचा सुद्धा घेऊ, रो डेटा दिलेला नसेल त्याचा सुद्धा घेऊ. ओके, चालेल. इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल, यात काही शंका नाहीये. ओके, चला आपण आता त्याच्यावर डिपेंडंट क्वेश्चन घेऊ. चला बघा बघा, आपल्याला काय बघायचं? मीन डेव्हिएशन. काय बघायचं? मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन फॉर रो डेटा. रो डेटा जर आपल्याला दिलेला असेल, ओके, रो डेटा दिला असेल तर आपल्याला मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय येतो माहितीये का? मीन डेव्हिएशन इज इक्वल टू समेशन ऑफ मॉड ऑफ डीआय अपॉन एन. ओके, आणि डीआय म्हणजेच काय असतो? एक्स आय मायनस एक्स बार. ओके, एक्स आय मायनस एक्स बार. आणि डीआय ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला एक्स आय मायनस एक्स बार, आणि एक्स बार इज इक्वल टू असतो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आपण काय असतो? टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. समजलं मित्रांनो इथपर्यंत? ओके, असं असतं मीन डेव्हिएशन फॉर रो डेटा साठी. ओके, आणि ग्रुप डेटा जर असेल तर मीन डेव्हिएशनचा काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? मीन डेव्हिएशन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय मॉड ऑफ डीआय अपॉन समेशन ऑफ एफ आय. आता समेशन एफ आय आणि एन दोन्ही सेमच असतात. एन म्हणजे समेशन एफ आय असतो. ओके, या ठिकाणी डीआय दोघांसाठी सेमच येणार. एक्स आय मायनस एक्स बार सेमच व्हॅल्यू असते. बट या ठिकाणी हा जो एक्स बार आहे हे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन आणि सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन हे सारखंच आहे. बट इथं काय डिफरंट कंडिशन्स दिल्या, त्याच्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन त्याच्यासोबत होत आहे. एफ आय इंटू डीआय, तर इथे एफ आय इंटू डीआय घ्यायचं, एफ आय इंटू काय घ्यावं लागतं आपल्याला? एक्स आय घ्यावं लागतं. एक्स बार इंटू इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. हा एवढा चेंज आपल्याला भेटतो. आलं लक्षात पर्यंत? हे कुणासाठी वापरायचं? ग्रो किंवा अनग्रो डेटा. आणि हे कुणासाठी वापरायचं? रो डेटा. आलं लक्षात? 4 मार्कासाठी रो डेटावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे मीन डेव्हिएशन फाइंड आउट करण्यासाठी. ओके, तर आपण एक क्वेश्चन घेऊ. कॅल्क्युलेट मीन डेव्हिएशन अबाउट मीन फॉर द फॉलोइंग डेटा. ओके, चालेल. चला लिहा क्वेश्चन. हे नोट डाऊन करून घ्यायला लागलं तर फास्ट मध्ये अनेक क्वेश्चन लिहा. कॅल्क्युलेट द मीन डेव्हिएशन calculate the mean deviation about mean of the following data. About mean of the following data.
ऑफ द फॉलोइंग डेटा तो दिला मित्रांनो 17, 15, 18 17, 15, 18 23, 25, 22, 11, 5 ऋषिकेश ब्लर होतं का रे बेटा आता कोण आहे ऋषिकेश ओके क्लासमेट बोर होते का रे आता हे ब्लर होते का रे आता ब्लर होते का बेटा बघ दिस इज अवर क्वेश्चन ओके हा क्वेश्चन आपल्याला दिला आहे या क्वेश्चन वरून आपल्याला काय करायचंय मीन डेविएशन काढायचं 4 मार्कासाठी विचारलेला आहे बेटा किती मार्कसाठी विचारलेला आहे 4 सोपा प्रश्न एकदम बघा बघ रे बाबड्या काय करायचं तर सोल्युशन मध्ये काय करायचं एक्स आय लिहायचं काय लिहायचं एक्स आय चा टेबल बनवायचा कोणता टेबल बनवायचा एक्स आय चा तुम्ही हॉरिझॉन्टल बनवा व्हर्टिकल बनवा काहीच अडचण नाही मी आता याला हॉरिझॉन्टल बनवतो एक्स आय साठी याला कोणत्या ऑर्डरने लिहायचं असेंडिंग ऑर्डरनं पहिले काय येणार सांगा बरं 5 नंतर कोण येणार 5 झाल्यानंतर 11 येणार ना 5 झाल्यानंतर काय येणार आपल्याकडे 11 येणार ओके नंतर काय येणार 11 झाल्यानंतर बघा बरं 5 झाल्यानंतर काय येणार 11 नंतर काय येणार 15 नंतर 17 नंतर 18 बरोबर आहे का 15 17 त्याच्यानंतर काय येणार 18 त्याच्यानंतर काय येणार 22 त्याच्यानंतर काय येणार 23 आणि एक राहिला अजून 25 बरोबर आहे का चेक करून घ्या बरोबर एवढंच भरतंय का आता कमी जास्त भरलं तर काय अडचण नाही 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 रेडी पहिलं काय सगळ्यात लहान 5 नंतर काय 11 नंतर काय 15 नंतर काय 17 देन 18 झाल्यावर काय आपल्याकडे 22 23 आणि 25 लक्षात कळते का नाही कळत हे झालं एक्स आय च्या व्हॅल्यू ओके मग या ठिकाणी आपण एक्स बार काढणार पहिले काय काढणार एक्स बार म्हणजे काय सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे काय सगळ्यांची बेरीज करणार 5 प्लस 11 प्लस 15 प्लस 17 प्लस 18 प्लस 22 प्लस 23 प्लस 25 एकदम 65 प्रश्न मित्रांनो सोपा एकदम कॅल्क्युलेट करायचं प्रॉपर कॅल्सी मध्ये आणि डिवाइड बाय एन म्हणजे किती ते 1 2 3 4 5 6 7 8 तुम्हाला एक्स बार ची व्हॅल्यू भेटते किती भेटते बघा बरं किती भेटते बेटा काहीतरी व्हॅल्यू आली असेल त्याची तुमच्याकडे किती येते 136 येते किती येतं 136 याची पूर्ण याची व्हॅल्यू 136 डिवाइड बाय 8 करा किती येतं 136 डिवाइड बाय 8 किती येतं एक्झॅक्ट 17 येतं परफेक्ट बघा आता इथं काय घ्यायचं आपल्याला मॉड ऑफ डी आय काढायचं काय काढायचा मॉड ऑफ डी आय म्हणजे काय घेतो आपण एक्स आय मायनस एक्स बार घेणार मॉड मध्ये घ्यायचं म्हणजे व्हॅल्यू कशी घ्यायची पॉझिटिव्ह ओके 136 का 7 कॅल्क्युलेट करायला प्रॉपर किती येत होता 136 का 7 फायनली 17 येतं ना आन्सर ओके फायनल आन्सर किती येतं बघा चला 136 येतं ना किती येतं 136 अपॉन 8 म्हणजे किती येतं 17 ओके ठीक आहे चालेल 136 येतं कळालं मग 17 आला एक्स आय मायनस एक्स बार ही कुणाची व्हॅल्यू आहे एक्स आय ची मायनस काय करायचा एक्स बार 5 मायनस 17 किती येणार -12 बरोबर आहे का -12 ला कसं लिहिणार +12 11 मायनस 17 किती येतं -6 17तून 11 गेले 6 होतील ना -6 चं काय लिहिणार 6 इथं 15 मायनस 17 -2 त्याचं काय येणार 2 17 मायनस 17 0 18 मायनस 17 1 22 मायनस 17 किती येणार 22 मधून 17 गेले 5 इथे किती येणार 6 इथे किती येणार 8 का
किती येणार 8. मग हे काय भेटलं तुम्हाला DI भेटला. मॉड ऑफ DI याची काय करायची तुम्हाला ऍडिशन करायची. समेशन ऑफ मॉड ऑफ DI किती येतं बघा आता. 12 + 6 18 20 21 येतं का 40 40 21 + 5 26 + 6 32 + 8 40 40. ओके आलं 40. झालं. मग लिहायचं मीन डेविएशन इज इक्वल टू काय येणार. मीन डेविएशन इज इक्वल टू समेशन ऑफ मॉड ऑफ DI अपॉन n. समेशन ऑफ मॉड ऑफ DI किती आला 40 आणि n ची व्हॅल्यू काय 8 आणि 8 अपॉन 40 ची व्हॅल्यू किती येते बघा. 8 अपॉन 40 ची व्हॅल्यू किती येते 40 अपॉन 8 ची किती येते 8 × 5 = 40. 5 मीन डेविएशन किती आला 5. एवढं लिहायचं बघा. किती मार्क भेटणार आहेत आपल्याला 4 मार्क. बस एवढं लिहायचं. 4 मार्काचा प्रश्न आहे. आणि सिमिलर क्वेश्चन असाच अजून एका पेपर मध्ये दिलेला आहे बाळांनो. तो पण तुम्हाला मी ट्राय करायला देत आहे. पटकन फास्ट मध्ये सोडवायचंय त्याला. हा आता झालेला जो प्रश्न आहे तो विंटर 2023 मध्ये आलेला आहे. ओके असाच सिमिलरली तुम्हाला दुसरा क्वेश्चन काय करायचा आहे ट्राय करायचा आहे जो की मी तुम्हाला नोट डाऊन करून देतो. त्यामध्ये आपल्याला मीन डेविएशन करायचं आहे. काय करायचं आहे मीन डेविएशन. चला याला नोट डाऊन करून घ्या फास्ट मध्ये. तो पण देतो तुम्हाला. ओके सिमिलर क्वेश्चन आहे. डेटा मी चेंज करून देतो तुम्हाला. ओके अजून एक होमवर्क मध्ये लिहायचा या ठिकाणी क्वेश्चन. कॅल्क्युलेट द मीन डेविएशन अबाउट मीन ऑफ द फॉलोइंग डेटा. क्वेश्चन आहे 3657 3657 10 12 15 18 10 12 15 18. याला लगेच सॉल्व करायचे. लगेच सॉल्व करून बघायचे. चला बघा सोडवलं असेल तुम्ही आला तर याचं उत्तर येतं 4.25. याचा मीन डेविएशन येतो. अजून एक होमवर्क मध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन घ्या. 15 22 27 15 22 27 11 9 21 11 9 21 14 आणि 9 14 आणि 9. ओके याला सॉल्व करायचंय. आपण समोर जाऊ आता. ग्रुप डेटा जर दिला तर कसं करायचं. कोणता डेटा दिला तर ग्रुप डेटा जर दिलेला असेल तर कसं सॉल्व करायचं आपण ते बघू. ओके चला चला बाळांनो फास्ट मध्ये ग्रुप डेटा साठी लिहा. स्टँडर्ड डेविएशन मीन डेविएशन बाय ग्रुप डेटा मीन डेविएशन. ओके दिलं एखादा मीन डेविएशन. फाइंड द मीन ऑफ द फॉलोइंग डेटा. फक्त मीन काढायला सांगितलं. कोई है क्या एखादा क्वेश्चन. चला एक पण क्वेश्चन नाही मीन डेविएशनचा तसा विचारलेला. आपण एखादा याचाच क्वेश्चन घेऊ त्याचा आपण मीन डेविएशन फाइंड आउट करू. ओके चला बाळांनो मीन डेविएशन काढायचं आपल्याला. कोणता डेविएशन काढायचा मीन डेविएशन. कॅल्क्युलेशन करायचे फक्त फास्ट मध्ये. ओके फाइंड मीन डेविएशन. फाइंड मीन डेविएशन of the following data. Of the following data. Find mean deviation of the following data. फक्त मीन काढा म्हटलं तर काय काढायचं एक्स बार. त्याच्यात मीन डेविएशन काढून ठेवायचा नाही. फक्त मीन काढा म्हणलं तर मीनच काढायचा. फक्त मीन डेविएशन काढा म्हणलं तर मग मीन डेविएशनच काढायचा. सगळं काय एकत्र केलं बाबड्या तो कुछ खरा नहीं फिर तेरा. समजा की नाही समजा. कंबाईन करायचं नाही. कंबाईन करायचं का नाही. ओके चला घ्या डेटा घ्या. क्लास इंटरवल. क्लास इंटरवल दिलेला आहे बघा.
आणि फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, ओके. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 3, 5, 8, 3, 1, 3, 5, 8, 3, 1 असं दिलंय. आता ह्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला मी रेंज पण सांगतो, कोएफिशिएंट ऑफ रेंज पण लक्षात येईल तुम्हाला. ओके, याच्यातच तुम्हाला मी मीन डेव्हिएशन पण सांगेन आणि याच्यातच तुम्हाला काय करतो स्टँडर्ड डेव्हिएशन पण सांगतो. अलग लक्षात, एकाच क्वेश्चन मध्ये सगळं घेऊन टाकू पण चालेल. काही अडचण कुणाला? चालेल. बघा कॉम्बो करतो मी या क्वेश्चनचा. रेंज जर काढायची असेल तुम्हाला तर काय करणार? हा काय असणार तुमचा एस आणि हा काय असणार आर. रेंज कोएफिशिएंट ऑफ रेंज करता येईल. ओके, पण आपल्याला आता काय करायचंय? मीन डेव्हिएशन करायचं असेल. काय करायचं आहे? मीन डेव्हिएशन. मग मीन डेव्हिएशन साठी आपल्याला काय करायला लागेल? टेबल तयार करायला लागेल. काय तयार करायला लागेल? टेबल. मग त्या टेबल मध्ये काय येणार आपल्याला? या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिलं इथे का आपल्याकडे क्लास इंटरवल तो कंटिन्युअस आहे का बघून घ्या. आहे का कंटिन्युअस? यस. त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय दिली? फ्रिक्वेन्सी. काय दिली आहे? फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर काय काढायचं सांगितलं तुम्ही तुम्हाला? एक्स आय. कंटिन्युअस असेल तर पहिलं कंटिन्युअस करायचं, नसेल तर पण हा कंटिन्युअस आहे. एफ आय नंतर एक्स आय काढायचा. त्यानंतर सांगितलं होतं एक्स बार काढण्यासाठी एफ आय इंटू काय लागतो? एक्स आय लागतो. एफ आय इंटू काय लागतो? एक्स आय. त्याच्यानंतर आपल्याला एफ आय एक्स आय भेटल्याच्या नंतर पुढची स्टेप काय असते आपली? मॉड ऑफ डी आय काढा. काय असते? मॉड ऑफ डी आय काढा. आणि मॉड ऑफ डी आय काढला तर काय काढला लागतं आपल्याला? एफ आय इंटू मॉड ऑफ डी आय काढा लागतो. एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला टेबलमध्ये काढावं लागतात. सगळ्यात पहिली व्हॅल्यू काय तुमच्याकडं? 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. आलं लक्षात? या व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 40 to 50 पर्यंत. आता काय करायचं आपल्याला? 0 to 10 दिलाय मित्रांनो. काय दिला? 0 to 10. त्यासाठी व्हॅल्यू बघा काय येतं? फ्रिक्वेन्सी 3, 5, 8, 3, 1. काय व्हॅल्यू दिल्या? 3, 5, 8, 3, 1. एवढ्या व्हॅल्यू दिल्या आपल्याला. एक्स आय म्हणजे काय करायचं? याची मिड व्हॅल्यू 0 + 10, 10, 10/2 काय येणार? 5. 10 + 20, 30. 30 च्या वरती किती येणार? 50. इथं 25, इथे 35 आणि इथे काय होणार? 45. कळालं? या व्हॅल्यू आपण घेणार आहोत. मग एफ आय इंटू एक्स आय म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 5 into 3, 5 3 का 15, कॅल्सी घ्या. 15 5 75, 25 चौक 100, 100 200, 25 8 किती येईल? 200. 35 गुणिला 3 105 आणि 45 का 45. बरोबर आहे का? बघून घ्या. इथे एफ आय ची ऍडिशन करायची. इथे कुणाची ऍडिशन करायची? समेशन ऑफ एफ आय. इथे बघा 5 3 8 8 16, 16 आणि 3 19 आणि 21, 20 येते. आणि इथे कुणाची ऍडिशन करायची? समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय. समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय किती येते बघा याची ऍडिशन? 5 5 5 5 0 2 उरले. 2 + 4 6 6 7 7 7 14 6 4 आला 1 1 1 2 4 4 0 किती येतो? 4 4 0. आलं लक्षात? मग बाळांनो आता आपल्याला काय करायचा? एक्स बार काढायचा. काय काढायचा? एक्स बार. एक्स बार इज इक्वल टू काय? समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. तर समेशन एफ आय एक्स आय ची व्हॅल्यू आली 4 4 0 आणि डिवाइड मध्ये काय आपल्याकडे 20 आहे. 0 0 कटला तर 22 व्हॅल्यू येते एक्स बार ची. किती येते? 22. कॅल्सीचं पण काम नाही त्याला. बरोबर का? 44 डिवाइड बाय 2 किती आलं? 22. आलं लक्षात? पण 22 व्हॅल्यू कोणाची आली? एक्स बार ची. आणि मॉड ऑफ डी आय म्हणजे काय घेतो आपण? इथं एक्स आय मायनस एक्स बार घेतो. काय घेत असतो? मॉड ऑफ डी आय म्हणजे मॉड ऑफ डी आय म्हणजेच काय घेत असतो आपण? काय घेत असतो बाळांनो? एक्स आय मायनस एक्स बार त्याला घेणार मॉड मध्ये. मग एक्स आय ची व्हॅल्यू किती आहे? 5. 5 मायनस 22 किती येणार? 17. मायनस 17 येणार पण याला लिहिणार 17. 15 मायनस 22 किती येणार? -7 म्हणजे काय येणार? 7. 25 मायनस 22 किती येणार? 3. 35 मायनस 22 किती येतं? 13 आणि 45 मायनस 22 किती येतं? 23.
आलं लक्षात, या व्हॅल्यू आल्या तुमच्याकडं एक्स आय मायनस एक्स बार मॉड म्हणलं. आता काय करायचं, एफ आय इंटू मॉड ऑफ डी आय. एफ आय तुमच्याकडे किती आहे रे, 3. हे लक्षात आलं का? इथे काय एखादा कॉलम इकडे तिकडे झाला तर आन्सर रॉंग येतं. हा, प्रॉपर फोकस करायचं. मॉड ऑफ डी आय म्हणजे एक्स आय मायनस एक्स बार होता. एक्स आय ची व्हॅल्यूच घेतली आपण आणि मायनस मध्ये एक्स बार 22 केलाय. 5 मायनस 22, 15 मायनस 22, 25 मायनस 22, 35 मायनस 22, 45 मायनस 22 आणि सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह याच्यासाठी लिहिल्या कारण हा मॉड मध्ये होता. लक्षात, इथे एफ आय इंटू एक्स आय केला 3 इंटू 5 15, 5 इंटू 15 17. ओके, असं. आता तसंच एफ आय इंटू मॉड ऑफ डी आय घ्यायचा. एफ आय चा कॉलम कोणता, हा वाला, आणि मॉड ऑफ डी आय चा 3 इंटू 17, 17 3 का 51, 5 इंटू 7 35, 3 इंटू 8 8 3 24, 13 इंटू 3 आणि 23 1 चा 23. आणि याची जी ऍडिशन आपण करतो त्याला म्हणणार आपण समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय मॉड ऑफ डी आय. समेशन ऑफ एफ आय. और कहना क्या चाहते हो? ओके, समेशन ऑफ एफ आय आणि काय येणार मॉड ऑफ डी आय इज इक्वल टू काय ते बघा बरं व्हॅल्यू याची 172. पण ही व्हॅल्यू झाली एफ आय डी आय ची. मग आपल्याकडे मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, समेशन ऑफ एफ आय मॉड ऑफ डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. समेशन एफ आय डी आय ची व्हॅल्यू किती आली 172 आणि डिवाइड मध्ये समेशन एफ आय ची व्हॅल्यू म्हणजे यांची व्हॅल्यू किती येते 20 आणि याने याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मीन डेव्हिएशन भेटतो. किती भेटतो 8.6. हा काय भेटला आपल्याला मीन डेव्हिएशन. एकदम सोपं आहे. कधी कधी 4 मार्कला विचारतील, कधी शेवटच्या प्रश्नात 6 मार्काला पण विचारून टाकतात. आलं लक्षात? शांततेत नोट डाऊन करून घ्या व्हिडिओला पॉज करून. ओके.